अगं सावकाश की जरा. आपण इकेसाठी काहीतरी बनवूया. म्हणजे तो ट्रेनिंगला जाणार आहे 4 महिने, त्याला काही सुट्टी बी नाही. म्हणजे 4 महिने तिकडच. एक बी दिवस सुट्टी नसती. म्हणून आपण इकेला काहीतरी बनवून देऊया. एकटी मावशी तरी काय काय करणार आहे त्याच्यासाठी. अगं देऊया की, त्याला काय आवडतंय ना ते बनवून देऊया. आपण मस्तपैकी चिवडा बनवूया का? हे चिवडा नको. लाडू बनवूया. इकेला आईच्या हातचे लाडू लई आवडतात. होय होय, लाडूच बनवूया. कधी करायचे? करूया की, अजून हाय ना त्यो. होय, पण 2-4 दिवसात जाणार आहे. मग उद्या करूया. मी बी करणार आहे. बर तू पण कर. या पोरीचं काय खरं नाही. अहो खरंच की, एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागली ना तर ती मिळवल्याशिवाय ग बसत नाही बघा. लग्न झाल्यावर काय होणार आहे काय माहिती. तरी मी म्हंटलच काय नाही, तुम्ही अजून फिरून तुझ्या लग्नावर कसं आला नाहीसा. मी वाटच बघत होती हो. तू नुसती चेष्टाच कर. आता कराय नको हे लग्न, आणि तुम्ही बी तिच्यासारखं करून चालणार आहे वय. हो नाही, पण तुम्ही तर हात धुवूनच तिच्या मागं लागलायसा लग्नासाठी. अगं वय, मुलगी वयात आली की तिचा हात पिवळं केलेलं बरं. तुमच्या पुढे काय बोलून चालणार आहे वे. तुम्हाला ना तिचं लग्न लावल्याशिवाय चैनच पडणार नाही बघा. अगं तर मला काय चांगलं वाटतंय बाई, पण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला झालेल्या बऱ्या. ते पण खरंच आहे म्हणा. याड लागल ग, याड लागल ग, याड लागल. ए रावल्या, हाय काय येळ? इक्या असं काय विचारतोस? अरे काय नाही, जरा कट मारायचा होता म्हणून म्हणलं. हाय काय येळ? असा आहे वय. मग माझ्याकडे येळच येळ असतो की. ये भारी पैकी सोल्जर कट मार. मारतो की. ए रावल्या, जर नीट कट मार, नाहीतर तुझ्या कटमुळे मला बाहेर काढतील. ऐ, मला केस कापण्यात लय ओव्हर कॉन्फिडन्स आहे. हे विक्या, अरे ह्याच्याकडे केस कापून घेतोय व्हय? काय करतो बाबा? आडला हरी आणि गाढवाचं पाय धरी. म्हणजे मी गाडा होय आणि तू हरी होय. हरी बस गप. राहुल्याचं काय होत नसते बा आयुष्यात. ऐ, माझ सोड, आधी तुझ्या भरतीच बघ. हे मी भरती होतच असतो. हो की मग तुला कोण धरून ठेवलंय वय? होणारच आहे. होय की, तू भरती होणार आहे मला माहितीच आहे की. याचा कट नीट लक्षात ठेव. तुला माझ्याकडेच यायचंय परत. राहुल्या, विषय का बाबा? अरे येणार की तुझ्याकडे. विके, हा पिशवीत काय रे? हा ते होय, सामान आहे. कसलं? ट्रेनिंगला चाललोय ना आता, मग ते जरा सामान घेतले. आजा, तुला माहिती का, अरे मी आर्मीत चाललोय म्हणून आपण पैसे बी नाही घेतले सामानाचं. अरे भारीच की. ना बघितलं का राहुल्या, आर्मी वाल्यावरून सगळ्यांचा किती जीव असतो ते. होय होय, फुल रिस्पेक्ट असतो बर का आर्मी वाल्यांना. हा, आता गप्पा मारत बसू नको, आवर लवकर, आता ही काय तुझं राहायचं.
अरे विक्या, हा अरे बातमी वाचली का? काय? अरे ओडिसामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी जवानांनी मानवी पूल तयार केलाय. अरे काय सांगतोयस? हो तर. मानवी पूल म्हणजे काय? अरे लाकडी पूल कसा असतो सेम तसाच. म्हणजे लोकांना जाता यावं म्हणून जवानांनी एकमेकांना आधार देऊन मानवी पूल तयार केलाय. म्हणजे लोक जवानांच्या अंगावर चालत आली वय. होय, म्हणून तर आपली आर्मी ग्रेट आहे. अरे दुश्मनापासून रक्षण तर होतच, पण जेव्हा जेव्हा अशी संकट येतात ना तेव्हा बी आपली आर्मीच आपल्या लोकांच्या मदतीला धावून येते. का असं काय ऐकलं ना लय भारी वाटते बघ. होय. ट्रेनिंग झाल्यावर महिन्यात तुझं बी पोस्टिंग होईल काय रे? होय. पण विक्या, हा. आम्ही लेका तुला लय मिस करणार. होईल का? लय मिस करणार. अजय रावल्या, तुम्हाला बी मी मिस करणारच की. लहानपणापासून आपण तिघे एकत्रच आहे. कुठं बी जायचं म्हणलं ना आपण एकत्रच गेलोय. मला तर आठवत बी नाही तुमच्याशिवाय काय केलेलं. आणि आता अचानक असं जायचं म्हणल्यावर मला बी कसं तरी होतंय रे. अरे तू हो पुढे, मी येतोच की मागणं. आणि तिथं बी भेटणारच आहे की आपण. होय. रावल्याच जरा अवघड दिसतंय. अय, मी आता बी भरती होऊ शकतो काय? चॅलेंज देऊ नको मला. हे रावल्या, तू केस नीट का बाधी? हे अजय, तू कसं तापू नको याला. कान बिन कापायचा हो माझा. चल हे केस काप नीट. कापतोय की. भैया ये देखो, ये लड़की पसंद आई क्या? जमे, अरे हिचं नाक बघ. क्या हुआ? शीतल सारखा अजिबात नाही. भैया ही बघा. टॅलेंट युट्यूब. अरे हिचं कपाळ बघ, शीतलचं कपाळ बघ. हा, भैया ही बघा, हिचं नाक आणि कपाळ सेम शीतल सारखं आहे. बघू. ए युजलेस जमे, नाक आणि कपाळ सेम आहे. डोळ्याचं काय? अहो टिकतो शीतल सारखी मुलगी कशी मिळणार? शीतल सारखी मुलगी नकोच आहे, आपल्याला शीतलच पाहिजे. अहो मग काकी साहेबांना काय सांगायचं? अहो त्यांनी स्वतः सिलेक्ट करून फोटो पाठवलेत.